संगमनेर तालुक्यात जसे सर्वसामान्य जनतेने परिवर्तन करून सर्वसामान्य शिवसैनिक असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाला तालुक्याचा आमदार केलं, असंच परिवर्तन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत करून संगमनेर नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवायचा आहे। त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी आपापसातील मतभेद बाजूला करून कामाला लागावे, असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी सर्व शिवसैनिकांना दिला। संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सौरभ राजेंद्र देशमुख यांच्यासह शहर आणि तालुक्यातील असंख्य युवक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते। यावेळी व्यासपीठावर शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रमेश काळे, भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ यांच्यासह शिवसैनिक हजर होते। खताळ म्हणाले की उपमुख्यमंत्री यांनी शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेची सभासद नोंदणी सुरू झाली आहे। गावागावात शिवसेना आणि घराघरात शिवसैनिक याद्वारे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात सर्वात जास्त शिवसेनेची नोंदणी झाली पाहिजे। यासाठी सर्वच शिवसैनिकांनी कामाला लागावे। आपण आज जरी सत्तेत असलो तरी कोणावरही अन्याय होणार नाही, याची प्रत्येक शिवसैनिकाने काळजी घेतली पाहिजे। कुठलेही आंदोलन करताना अगर पक्षाबाबत निर्णय घेताना पक्षानं घालून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करणं प्रत्येक शिवसैनिकाला बंधनकारक राहणार आहे। भविष्यात तुमच्या सर्वांवर पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या जाईल, मात्र जबाबदाऱ्या सांभाळताना प्रत्येकानं आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून पक्षासाठी काम करावं। पूर्वीच्या काळी संगमनेरमध्ये शिवसेनेचे काम सुरू होते, परंतु आता आपला हक्काचा शिवसेनेचा आमदार झालाय। हा झालेला विजय काही जणांना पाहवत नाही, म्हणून काही विकृत बुद्धीचे लोक आपल्याच लोकांना हाताशी धरून आपल्यातच फूट पाडण्याचं काम करतायत। मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ज्या जनतेने आपल्याला विश्वासानं काम करण्याची संधी दिली त्यांची कामं करायची आहे, असाही सल्ला खताळांनी उपस्थितांना दिला। छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच आपले धर्मवीर आनंदराव दिघे साहेब यांना अभिवादन करतो। आज स्वर्गीय धर्मवीर आनंदराव दिघे साहेब यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, आपले रमेश भाऊ काळे, दादाभाऊ गुंजाळ, राजाभाऊ सोनवणे, उपस्थित सर्व शिवसैनिक मित्रांनो, आज आपल्या संगमनेर येथील युवकांचे मार्गदर्शक असलेले राष्ट्रवादी विद्यार्थीच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या सामाजिक राजकीय जीवनाला सुरुवात केली, आपल्या संगमनेरमध्ये हिंदुत्वादाचं प्रखर विचाराचे काम करणारे एजेड देशमुख सर, संगमनेर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचे चिरंजीव आपल्या सर्वांचे सहकारी सौरभ देशमुख यांचा आज आपल्या शिवसेना परिवारामध्ये प्रवेश झालाय, त्याबद्दल मी सौरभ देशमुखचं स्वागत करतो। तसेच आपल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे समीर रोजा यांचंही आज आपल्या शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो। ओंकार राऊत असेल, संतोष नेवाळे असेल, ज्ञानेश्वर घागरे असेल, या सर्वांचंही बरोबर सर्व सहकाऱ्यांचं शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो। मी सर्वांना आपल्या विनंती करतो का आता आपली पक्षाची सभासद नोंदणी सुद्धा सुरू आहे। आता सौरभ तुझा प्रवेश झालाय, शिवकार्य सदस्य नोंदणी म्हणून जे आपण आज महाराष्ट्रभर आपल्या सर्वांचे नेते, लाडके नेते, लाडक्या बहिणींचे भाऊ ज्यांनी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना पक्षाचे नेतृत्व स्वीकारलं, असे आपले नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील, श्रीकांतदादा शिंदे असतील, यांच्या माध्यमातून आज आपल्या शिवसेना पक्षाची सभासद नोंदणी सुरू झाली आहे। तरी माझी आपल्या सर्वांना विनंती राहील का गावागावात शिवसेना व घराघरात शिवसैनिक ही मोहीम आपण संगमनेरमध्ये सुद्धा सुरू करतोय, परंतु आज याबाबत आपण नोंदणी संदर्भात एक वेगळा कार्यक्रम घेतोय। परंतु आज सौरभ, तर तुझ्या मोबाईलवरून पहिला तो एक नंबर आहे, समीरजी तुम्ही ज्यांनी प्रवेश झाले त्यांनी उपस्थित सर्व शिवसैनिकांना विनंती आहे का 77 पुन्हा या नंबरला मिस कॉल द्या, त्यानंतर आपल्याला एक टेक्स्ट मेसेज येईल
त्या टेक्स्ट मेसेजनुसार माहिती भरून शिवसेनेचं सभासदत्व घ्या. सौरभ तुझा फॉर्म भरून झाल्यानंतर तुझा सभासद नंबर सांगा मला. जनतेने ठरवलं होतं, तुम्ही सर्व ना मायबाप जनतेने ठरवलं होतं. त्यामुळं संगमनेर सारख्या ठिकाणी 40 वर्षापासून असलेलं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची संधी माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला मिळाली. त्या माध्यमातून आज आपण संगमनेरातील गावागावामध्ये शहरामध्ये विविध विकास कामं आपल्या जिल्ह्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, डॉक्टर सुजितदादा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून सुरू केली आहे. महायुतीच्या माध्यमातून भविष्यात सुद्धा आपल्याला संगमनेर तालुक्यामध्ये काम करायचं आहे. आज पक्ष वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहे. तर आज आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सौरभ असेल, आपले समीरजी असेल व सौरभबरोबरले सर्व सहकारी असतील, आपले शहर प्रमुख असतील, तालुका प्रमुख आज काही कार्यक्रमानिमित्त बाहेर होते. रामभाऊ राणे त्यांनी सांगितलं होतं की मला येण्यास उशीर होईल. तर माझी सौरभ तुम्हाला विनंती राहील, तर तुमचं आपल्या शिवसेना या परिवारामध्ये प्रवेश झालाय. तुम्ही आज आपल्या शिवसेना परिवाराचे घटक झालाय. तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला संगमनेर नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला शिवसेनेचा भगवा संगमनेर नगरपालिका निवडणुकीवर फडकवायचा आहे. तुमच्या शिंदे साहेब, आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हा सर्व आमदारांना, मंत्री महोदयांना सूचना दिल्या आहे. आपल्या शिवसैनिकाचं कुठलंही काम अडणार नाही, परंतु आपल्या आज प्रवेश झालेल्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याला सुद्धा काही काळजी घ्यायची आहे. आज आपण सत्तेत असतो म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारे कोणावर अन्याय होणार नाही. जिथं अन्याय होतोय त्या अन्यायाच्या बरोबर त्या लोकांबरोबर आपल्याला राहून, जरी आज आपण सत्तेत असलो तरी वेळ प्रसंगी स्थानिक पातळीवरती आपल्याला कुठलंही आंदोलन करताना, पक्षाबाबत कुठलेही निर्णय घेताना, मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे शिवसेनेचा. माझ्यापासून याची सुरुवात यापूर्वी सुरू केलेली आहे. कुठलंही संगमनेरमध्ये आंदोलन करताना, कुठल्याही शासकीय कार्यालयात जाताना आपल्या सर्वांबरोबर समन्वय झाला पाहिजे. समन्वयातूनच आपल्याला पुढे जायचंय. कारण जर तो झाला नाही तर त्याच्यातून समोरचे जे लोक आहेत ते वेगळ्या पद्धतीने विपर्यास करून वादविवाद लावण्याचा, आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला आणून पाडायचंय. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडं शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी नवीन ज्या शासकीय कमिट्या आहेत या कमिट्यांवरती सुद्धा आपल्याला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे काम करतायत त्यांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न होईल. त्यामुळं आपण उपस्थित असलेले सर्वांनी सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या ज्या काही विविध लोककल्याणकारी योजना आहेत या योजना सुद्धा यापूर्वीच आपण सामान्य जनतेपर्यंत पोहोचलो. परंतु काही आज त्याच्यामध्ये अडचणी येत आहे. तुम्ही शहरामध्ये, ग्रामीण भागात काम करताना रेशन संदर्भातले काही विषय असतील, काही अडचणी असतील, त्या आपल्या माध्यमातून सुटल्या गेल्या पाहिजे. संगमनेरमध्ये परिवर्तन झालंय, हे परिवर्तन तुम्हाला दाखवून द्यायचंय. जनता आज म्हणतीये का संगमनेरमध्ये परिवर्तन झालं, पण दुर्दैवाने मधल्या काळात निकाल लागल्यानंतर काही गैरप्रकार बी संगमनेरमध्ये घडला गेला. संगमनेरमध्ये अचानक कचऱ्याच्या गाड्या बंद केल्या गेल्या, लाईटी, ठराविक एरियातल्या लाईटी बंद केल्या गेल्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी, माजी आमदारांनी त्याच्या काही बगलबच्च्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यावेळेस ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सूचना देऊन आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमोल खताळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील, अमोल खताळ साहेब असतील, यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या विश्वासाच्या नुसार शिवसेना ही संगमनेरात वाढवायचं काम मी करत राहील. त्याच पद्धतीने जे शिवसेनेचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, जे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे मार्गदर्शन घेऊन मी पुढील काम करेल. अशा पद्धतीने मी सगळं काम करत राहणार आहे. त्यानंतर जे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आपल्याला सदस्य नोंदणी अभियान घ्यायचं आहे, ते सर्व सदस्य नोंदणी अभियान सुद्धा आम्ही परवापासूनच सुरू करत आहोत. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवसेना वाढवायचा प्रयत्न हा आमचा नेहमीच असेल. जय हिंद, जय भारत. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर.